लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राघवचा निर्णय ऐकून विनू रडतच त्याच्या रूममध्ये जातो. तर दुसरीकडे राणी रागातच राघवला विचारत असते की विनूला दुखावून आता तुला बरं वाटत असेल ना. आणि त्यावर राघव ओरडूनच तिला म्हणतो की तू उगाच काहीतरी बोलू नको, विनूला दुखावून मला कसं बरं वाटेल. त्यावर राणी म्हणते, अरे राघव, पण आत्ता तू तसाच वागत आहे. आणि त्याच वेळी ऋषभ त्या ठिकाणी येतो. तो राघवला म्हणतो की दादा, तू मला जे काम सांगितलं होतं ते पूर्ण झालं आहे. ही आहेत लंडनची तिकीटं. आणि त्यानंतर तो तिकीट राघवला देतो. तर राघव लगेच ते तिकीट घेऊन विनूच्या रूममध्ये जातो आणि त्याच्या समोरच ते तिकीट फाडून टाकतो. आणि ते बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. विनू राघवला विचारत असतो की बाबा, हे काय केलं तुम्ही. त्यावर राघव म्हणतो की विनू, तुला कुठेही जायचं नव्हतं ना, त्यामुळे मी ही तिकीटं फाडून टाकली. आणि ते ऐकून विनू, राणी आणि ऋषभ खूप खुश होतात. विनू आनंदाने राघवला मिठी मारतो आणि त्यामुळे राघवलाही बरं वाटते. तर दुसरीकडे राजश्री खूप रडत असते. तर रत्नाकर तिला समजावत शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. तो राजश्रीला म्हणतो की आत्ता जी परिस्थिती आहे ती बदलणार नाही, तू उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नको. राजश्री म्हणत असते की मी ज्या सिंधूला माझी मुलगी मानायचे आणि आत्ता जी मुलगी आपल्या घरी आली होती, त्या दोघींमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. दोन टोकावरच्या दोघी आहेत त्या. एखादी मुलगी एवढी कशी बदलू शकते. आणि त्यावर रत्नाकर म्हणतो, पण राजश्री, सिंधू घर सोडून गेली होती, यासाठी राघवसुद्धा तेवढाच जबाबदार आहे. त्याने तिला त्यावेळी समजून नाही घेतलं. मात्र राजश्री म्हणते, पण त्यानंतर राघवची काय अवस्था झाली होती हे आपण बघितलं आहे ना. सिंधू आणि अंकुर या जगात नाही राहिले हे कळल्यानंतर राघव पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. तर रत्नाकर म्हणतो, हो राजश्री, पण त्यावेळी राघवला सांभाळण्यासाठी तू होती, आपण सर्वजण होतो. पण सिंधूचं काय, तू कधी तिचा विचार केला आहेस का. ती मुलगी एकटीच होती. मात्र त्याच वेळी रुक्मिणी आणि ऋतुजा त्या ठिकाणी येतात. रुक्मिणी रत्नाकरला म्हणते की चुकीच्या माणसावर माया लावली की असाच त्रास होतो. आणि त्यानंतर ती राजश्रीला सुद्धा सांगते की आता तू त्या मुलीचा विचार करू नको. तर ऋतुजा मध्येच म्हणते, आणि अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का. त्यावर रुक्मिणी विचारते, कोणती गोष्ट. तर ऋतुजा म्हणते, ती सावी आपल्या विनू एवढीच आहे. पण डॉक्टरांनी तर सिंधूला सांगितलं होतं ना की तू कधीच आई होऊ शकणार नाही. मग ती सावी नक्की कोणाची मुलगी आहे, तिचा बाप कोण आहे. आणि ऋतुजाचा हा प्रश्न ऐकून सर्वजण विचारात पडतात. तर ऋतुजा म्हणत असते की असं तर नसेल ना की ज्यावेळी सिंधू इथे होती त्यावेळी तिचे एका दुसऱ्याच मुलासोबत अफेअर चालू होतं आणि त्याच्यासाठी तिने हे सगळं केलं. परंतु ऋतुजाचं हे बोलणं ऐकून रुक्मिणी, रत्नाकर आणि राजश्री सोबतच तिच्यावर ओरडतात आणि तिला गप्प बसायला सांगतात. आणि त्यामुळे ऋतुजा खाली मान घालून गप्प बसते. तर रुक्मिणी राजश्री आणि रत्नाकरला म्हणत असते की आता त्या मुलीचा विषय आपल्या घरात नको, त्यापेक्षा आपण राघव आणि राणीचा संसार सुखाचा कसा होईल या गोष्टीकडे लक्ष देऊ. आणि त्यावर ते दोघेही हो म्हणतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सिंधू सावीला झोपेतून उठवते आणि तिला लवकर आवरायला सांगते, कारण त्यांना पुन्हा दहीगावला जाण्यासाठी निघायचे असते. मात्र त्याच वेळी राघव त्या ठिकाणी येतो आणि राघवला बघून सिंधूला धक्का बसतो. ती रागातच राघवला विचारते की आत्ता तुम्ही इथे कशासाठी आला आहात. जसं तुम्ही आम्हाला तुमच्या घरातून हकलून दिलं तसं पुण्यातून सुद्धा बाहेर काढायचं आहे का. आणि त्यावर राघव म्हणतो की मी तुम्हाला पुन्हा आमच्या घरी घेऊन जाण्यासाठी आलो आहे. आणि ते ऐकून सिंधू रागातच त्याच्याकडे बघते. ती राघवला विचारते की मी पुन्हा त्या घरी कशासाठी येऊ. काल तर तुम्ही आम्हाला अपमान करून तेथून हकलून दिलं होतं ना. आणि त्यावर राघव म्हणतो की मी इथे विनूचा बाबा म्हणून आलो आहे, त्याला तुमची गरज आहे, तुम्ही प्लीज माझ्यासोबत चला. मात्र सिंधू म्हणते की मी सुद्धा काल विनूसाठीच त्या घरी आले होते. मात्र तुम्ही काही केलं तर माझा अपमान केला, मला आणि माझ्या मुलीला त्या घरातून हकलून दिलं. तर राघव तिला सांगतो की मी इथे फक्त माझ्या मुलासाठी आलो आहे, माझं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी. आणि त्यावर सिंधू म्हणते की बरं झालं तुम्हाला तुमच्या कर्तव्याची जाणीव झाली.
आणि हीच जाणीव जर थोडी आधी झाली असती तर आपला अंकुर आपल्या सोबत असता. आणि ते ऐकून राघव मोठ्याने तिच्यावर ओरडतो. तर सिंधू म्हणते की माझ्यावर ओरडू नका, त्यावेळी तुम्ही साधी बायकोची बाजू घेऊ शकला नाहीत. आणि त्यानंतर ती राघवला सांगते की या सगळ्यामध्ये विनूची काही चूक नाही आहे, त्यामुळे मी त्याच्यावर उपचार करण्यासाठी तयार आहे. पण आपल्यामध्ये फक्त डॉक्टर आणि पेशंट एवढंच नातं असेल आणि जर ही अट तुम्हाला मान्य असेल तरच मी येईल. आणि त्यावर राघव म्हणतो की ही अट मला मान्य आहे आणि त्यामुळे सिंधू त्याच्यासोबत त्याच्या घरी जाण्यासाठी तयार होते. तर दुसरीकडे सर्वजण चहा पीत बसलेले असतात. रुक्मिणी राणीला आवाज देत तिथे बोलावून घेते. राणी तिला विचारते की काय झालं काकू. तर रुक्मिणी तिला विचारत असते की तू त्या सिंधूला आपल्या घरी परत का बोलावलं होतं. त्यावर राणी म्हणते की काकू, मी तुम्हा सगळ्यांना या आधीसुद्धा सांगितलं आहे की मी जे काही केलं ते विनूसाठी केलं. तुम्हालाही माहीत आहे ना, गेले काही दिवस विनू फक्त सिंधूचं नाव घेत होता. त्याला खरंच तिची गरज होती आणि त्याची अवस्था मला बघवली नाही, म्हणून मी सिंधूला इथे बोलावून घेतलं. त्यावर रुक्मिणी तिला समजावते, पण या सगळ्याचे काय परिणाम होऊ शकतात हे तुला माहिती आहे ना, कारण राघव अजूनही पूर्णपणे सिंधूला विसरला नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जर ती इथे आली तर या सगळ्या गोष्टींचा सगळ्यात जास्त त्रास तुलाच होईल. तर राजश्रीसुद्धा राणीला समजावत असते. तर राणी म्हणते की काकू, तुम्हाला सगळ्यांना माझी काळजी वाटत आहे हे कळतंय मला, पण सध्या मी फक्त विनूचा विचार करत आहे. एक आई म्हणून मला त्याच्या पलीकडे दुसरं काही दिसत नाही. त्यावर रुक्मिणी म्हणते ते सगळं ठीक आहे, पण त्याचसोबत तू राघवचा आणि तुझाही विचार कर, तुमच्या संसाराचा विचार कर. तर राणी म्हणते माझा राघववर पूर्ण विश्वास आहे, तो चुकीचं कधीच काही करणार नाही. आणि त्यावर रुक्मिणी राजश्रीसुद्धा हो म्हणतात. परंतु त्याच वेळी राघव सिंधू आणि सावीला घेऊन घरात येतो आणि ते बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर राणी खूप खुश होते आणि लगेच विनूला बाहेर बोलावून घेते. सावीला आणि डॉक्टर काकूंना बघून विनूसुद्धा खूप खुश होतो आणि पळतच जाऊन सिंधूला मिठी मारतो. त्यानंतर तो राघवला विचारतो की बाबा, तुम्ही खरंच माझ्यासाठी डॉक्टर काकूंना आणि सावीला इथे घेऊन आलात का. आणि त्यावर राघवसुद्धा हो म्हणतो. मात्र त्यानंतर तो लगेच तेथून निघून जातो. तर राणीसुद्धा त्याच्या पाठोपाठ जाते. ती राघवचे आभार मानते. तर राघव तिला म्हणतो की हे सगळं काही मी आपल्या विनूसाठी केलं आहे आणि माझ्या या निर्णयाने तू खुश आहेस हे बघून मला बरं वाटलं. आणि ते ऐकून राणी खूप खुश होते. तर राघव तिचं कौतुक करत म्हणतो की मधू, तू विनूची जबाबदारी खरंच खूप चांगल्या पद्धतीने पार पाडत आहे. तर राणी म्हणते की राघव, विनू माझ्यासाठी फक्त एक जबाबदारी नाही, तर माझा मुलगा आहे आणि त्याच्या आनंदासाठी मी काही करू शकते. आणि राणीचं हे बोलणं ऐकून राघव म्हणतो की तू या जगातील सगळ्यात बेस्ट आई आहे. आणि ते ऐकून राणी खूप खुश होते आणि राघवला मिठी मारते. मात्र हा सगळा प्रकार सिंधू बघत असते आणि या सगळ्या गोष्टींचा तिला खूप त्रास होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधू सावीला सांगते की आपण विनूवर उपचार करू, परंतु आपण या घरात राहायचं नाही. आणि त्यानंतर त्या दोघीजणी तेथून जाण्यासाठी निघतात. मात्र रेश्मा त्यावेळी सिंधूला थांबवते आणि ती सिंधूला विचारते की ही सावी नक्की कोणाची मुलगी आहे, तिचे वडील कोण आहेत. आणि रेश्माचे असे प्रश्न ऐकून सिंधू खूप चिडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.